तिथे. मराठी माणसाचा विचार केला तर मुंबईत कोण विचार करतोय मराठी माणसाचा? बघा, सर्व पक्षात महाराष्ट्रीयन आहेत. देवेंद्र फडणवीस हे बीजेपीचे असले तरी ते महाराष्ट्रीयन आहेत. मग असं काही हे नाही आहे की फक्त मराठी माणूस शिवसेना किंवा हे मनसे बघणार. बीजेपी पण मध्ये पण आहेत. तुमचं म्हणणं आहे की भाजप जे आहे ते मराठी माणसासाठी पुढे जाऊन जर सत्ता आली तर विचार करेल मराठी माणसाचा. ऑफकोर्स करेल. मी एक गुजराती असून सुद्धा मी स्वतःला महाराष्ट्रीयनच बोलतो. आता ऍज अ गुजराती वोटर मी तुम्हाला विचारतीये, मराठी किंवा अमराठी मतदार हे सध्या याच्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला एकूणच वातावरण आपल्याला दिसतंय. काय वाटतं? फडणवीसांनी क्लिअर केलंय की मराठी माणूस मतदार हवा, पण या आधी जर आपण विचार केला तर मुंबईने अमराठी महापौर बघितले नाहीत असं नाहीये. मग तुम्हाला असं वाटत नाही का मराठी महापौर सध्या असायलाच हवा अशी एकूण परिस्थिती आहे, पण अमराठी ही चालेल? एकूण ऍज अ वोटर तुमचं काय म्हणणं आहे? फॉर मी मराठी महापौर झालं तरी चालेल मला. अमराठी महापौर नकोय आता. का बरं? तुम्ही एक ऍज अ गुजराती आहात तरी हे कारण मी सांगितलं ना, मी महाराष्ट्रात राहतो. 55 वर्षापासून महाराष्ट्रात आहे. तर मी महाराष्ट्रीयनच आहे. तर मी जर माझी मातृभाषा जर गुजराती असेल तरी मला मराठी महापौरच पाहिजे.